नमस्कार मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले स्वयं अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयामध्ये पूर्व परीक्षेला संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ला सिलेबस काय आहे, त्याचं मार्किंग स्कीम काय आहे, चॅप्टर वाईज वेटेज काय आहे, बेसिक बुक्स कोणते वाचायचे, रेफरन्स बुक कोणते वाचायचे, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना नेमका कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, या सर्व गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेल्या होत्या. आज आपण एक बेसिक इकॉनॉमिक्स कुठून आलेला आहे हे समजून घेऊया आणि मग आपण आपल्या विषयाकडे जाऊया, अर्थव्यवस्थेकडे. अर्थशास्त्रापासून आपल्याला कुठं जायचंय? अर्थव्यवस्थेकडे जायचंय. बघा मित्रांनो, आपल्याला कुठून कुठं जायचंय? अर्थशास्त्रापासून आपल्याला कुठं जायचंय? आपल्याला अर्थव्यवस्थेकडे जायचं आहे, बरोबर. तर हा प्रवास कसा निर्माण झालेला आहे मित्रांनो, हे आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, की 1760च्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, 1760च्या अगोदर इकॉनॉमिक्सला, अर्थशास्त्राला एक सेपरेट शास्त्र म्हणून मान्यता नव्हती, बरोबर. आणि हा विषय राज्यशास्त्राचा भाग म्हणून शिकवला जात होता. कोणाचा भाग म्हणून शिकवला जात होता? राज्यशास्त्र या विषयाचा एक छोटासा भाग म्हणून अर्थशास्त्र हा विषय शिकवला जात होता, परंतु सेपरेट शास्त्र म्हणून शिकवला जात नव्हता. मग या कालावधी दरम्यान काय झालं मित्रांनो? 1760च्या दरम्यान काय झालं? इंग्लंड या देशामध्ये, लक्षात घ्या मित्रांनो, इंग्लंड या देशामध्ये एक घटना घडली जिला म्हटलं जातं औद्योगिक क्रांती. काय म्हटलं जातं? जिला म्हटलं जातं औद्योगिक क्रांती म्हटलं जातं, बरोबर. मग औद्योगिक क्रांती म्हणजे काय? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. मग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये झालं म्हणजे नेमकं काय झालं मित्रांनो? तर लक्षात घ्या, औद्योगिक क्रांती होणं म्हणजे काय झालं की 1750च्या दशकापासून पुढं एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला माहिती मित्रांनो, छपाई यंत्राचा शोध लागला, धावत्या धुट्याचा शोध लागला, वाफेच्या इंजिनचा शोध लागला, बरोबर. असे जे नवीन नवीन जे काही शोध आहे मित्रांनो, हे 1750च्या दशकापासून पुढे लागलेले आहेत. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, की या दशकामध्ये काय झालेलं होतं? नवनवीन यंत्रे आणि उपकरणांचा काय लागलेला होता? शोध लागलेला होता. नवीन यंत्र आणि उपकरणांचा काय लागलेला होता? शोध लागलेला होता, बरोबर. आणि या शोधामुळे काय झालं मित्रांनो, की वस्तू आणि सेवा तयार करण्याचा जो वेग आहे तो वाढून गेला. मग तुम्ही म्हणणार, सर याच्या अगोदर वस्तू आणि सेवा तयार होत नव्हते का? तर होत होत्या, परंतु काय होतं मित्रांनो, की वस्तू आणि सेवा तयार करण्याचा जो वेग होता हा फार कमी होता. याचा अर्थ बघा ना मित्रांनो, की सुरुवातीला सर्वच गोष्टी हाताने करायच्या होत्या, असे काही आधुनिक प्रकारचे उपकरण किंवा यंत्र त्यावेळी उपलब्ध नव्हते, बरोबर. त्यामुळे एक साधा विचार करायचा आहे मित्रांनो, की कापसापासून शर्ट तयार करणं या सर्व गोष्टी आपल्याला हाताने करायच्या होत्या, पारंपरिक यंत्रांच्या साहाय्याने करायच्या होत्या. तर या गोष्टीला वेळ जो लागत होता, की कापसापासून शर्ट तयार केला, किमान 15 ते 20 दिवस लागत होते, किमान, कमीत कमी. पण तेच आज आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने काय झालेलं आहे मित्रांनो, की एका साईडला तुम्ही मशिनरीमध्ये कापूस टाकला तर त्या मशिनरीपासून तो कापूस शुद्ध होऊन त्याची बी पण बाजूला होऊन जाते, कापसाची बी बाजूला होऊन जाते आणि प्युअर कापूस बाजूला होऊन जातो, बरोबर. त्या कापसाला आपण दुसऱ्या मशिनरीमध्ये टाकलं तर त्या कापसापासून वेगवेगळे धागे तयार होऊन जातात. धाग्यांना तुम्ही अजून दुसऱ्या आधुनिक मशिनरीमध्ये टाकलं तर त्याच्यापासून कापड तयार होतं आणि कापडाला जर तुम्ही टेलरकडे दिलं तर तो विदिन 1 तासामध्ये तुमचा शर्ट तुम्हाला तयार करून देणार. त्यामुळे काय झालं मित्रांनो, की पूर्वी जो वस्तू तयार करण्याचा जो वेग होता हा फार जास्त होता, परंतु तो वेग काय होऊन गेला मित्रांनो? कमी होऊन, सुरुवातीला हा वेग कसा होता? खूप कमी होता, कारण की खूप कमी वस्तू आणि सेवा तयार होत होत्या. परंतु जसं आधुनिक यंत्र आलीत तसं वस्तू तयार होण्याचा वेग काय होऊन गेला मित्रांनो? वाढून गेला, बरोबर. आणि आता तोच शर्ट, कापसापासून शर्ट तयार करायला हार्डली 1 ते 2 दिवस लागतात मित्रांनो, बरोबर. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं मित्रांनो? डिमांड आणि सप्लाय वाढायला लागला. डिमांड इन्क्रीज व्हायला लागली आणि सप्लाय पण काय व्हायला लागला? इन्क्रीज व्हायला लागला, बरोबर. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं मित्रांनो? या दोन गोष्टींमध्ये फ्लक्च्युएशन्स पाहायला भेटले आपल्याला. काय पाहायला भेटले? या डिमांड आणि सप्लाय मध्ये आपल्याला फ्लक्च्युएशन्स पाहायला मिळाले, बरोबर. आणि या फ्लक्च्युएशन्स मुळे काय झालं मित्रांनो, की अर्थशास्त्र या विषयाला एक वेगळं महत्व प्राप्त व्हायला लागलं. आणि त्यामुळे काय झालं मित्रांनो, या औद्योगिक क्रांतीनंतर हा जो अर्थशास्त्र हा जो विषय आहे मित्रांनो, याला सेपरेट शास्त्र, बरोबर, सेपरेट सायन्स म्हणून मान्यता मिळाली. सेपरेट सायन्स म्हणून मान्यता मिळाली, बरोबर. मग लक्षात घ्या मित्रांनो, की अर्थशास्त्र या विषयाचा जन्म औद्योगिक क्रांतीमध्ये झालेला होता. कशामध्ये झालेला होता?
औद्योगिक क्रांतीमध्ये झालेला होता. औद्योगिक क्रांतीनंतर म्हणजे 1760 नंतर या विषयाला एक वेगळं शास्त्र म्हणून काय मिळाली, मान्यता मिळाली. बरोबर. मग आता आपण पुढे जाऊया. बघा, मग इकॉनॉमिक्सचा अर्थ काय आहे नेमका. इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे हा नेमका कुठून आलेला आहे. बरोबर, याचं बॅकग्राऊंड आपण थोडंसं बघून घेऊया. इकॉनॉमिक्सला काय म्हटलं जातं, सोशल सायन्स म्हटलं जातं, सामाजिक शास्त्रांचा विषय म्हटला जातो यालाच. कोणता विषय हा, सामाजिक शास्त्रांचा विषय आहे. बरोबर, सामाजिक शास्त्राचा विषय आहे हा. बरोबर. तर एक ग्रीक वर्ड होता ज्याचं नाव होतं ओइकोनॉमिया. काय नाव होतं, ओइकोनॉमिया असं याचं नाव होतं. बरोबर. तर या ओइकोनॉमियाची जर आपण फोड केली मित्रांनो तर लक्षात घ्यायचं आहे, तर ओइकोज याचा अर्थ होतो हाऊस म्हणजेच घर, आणि नोमोस या शब्दाचा अर्थ होतो रूल्स म्हणजे नियम किंवा व्यवस्थापन. बरोबर. म्हणजे ओइकोनॉमियाचा अर्थ होतो गृह व्यवस्थापन. काय होतो, ओइकोनॉमियाचा ग्रीक अर्थ होतो गृह व्यवस्थापन. आणि या ग्रीक वर्ड वरनं लक्षात ठेवा बरं का, या ग्रीक वर्ड वरनं इंग्लिश मध्ये इकॉनॉमिक्स हा वर्ड घेण्यात आलेला आहे. बरोबर. दुसरं महत्वाचं की बघा, इंग्लिश मध्ये कोणता वर्ड घेण्यात आलेला, आपण इकॉनॉमिक्स हा वर्ड घेतलेला आहे. कोणत्या वर्ड वरनं, ओइकोनॉमिया या वर्ड वरनं इकॉनॉमिक्स हा वर्ड घेतलेला आहे. पॉल सॅम्युएल्सन जे काही आहे मित्रांनो, या पॉल सॅम्युएल्सन एक अर्थतज्ञ आहेत. यांनी इकॉनॉमिक्सला क्वीन ऑफ सोशल सायन्स असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला एक्झामला विचारलं जाऊ शकतं की इकॉनॉमिक्सला क्वीन ऑफ सोशल सायन्स असं कोणी म्हटलेलं आहे, तर कोणी म्हटलेलं आहे, पॉल सॅम्युएल्सन यांनी म्हटलेलं आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, वेल्थ, त्यालाच काय म्हटलं जातं, वेल्थ. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, वेल्थ म्हणतात. आणि शास्त्र म्हणजे सायन्स म्हटलेलं होतं, विज्ञान म्हटलेलं होतं. म्हणजेच काय, शास्त्र म्हणजे काय आहे, सायन्स. याचा अर्थ मित्रांनो काय आहे, वेल्थ सायन्स म्हणजेच याचा अर्थ होतो अर्थशास्त्र म्हणजेच संपत्तीचं विज्ञान. बरोबर. तर याला म्हटलं जातं अर्थशास्त्र म्हटलं जातं. बरोबर. मग अर्थशास्त्र म्हणजे काय आहे, संपत्ती मिळवणे आणि संपत्तीचं व्यवस्थापन करणं याला अर्थशास्त्र म्हटलं जातं. मग अर्थशास्त्र म्हणजे काय आहे, कौटिल्यानुसार की संपत्ती मिळवायची आणि त्या मिळवलेल्या संपत्तीचं व्यवस्थापन करायचं, की ही मिळवलेली संपत्ती दीर्घकाळ कशी टिकली पाहिजे याचं व्यवस्थापन करणं म्हणजेच काय होतं, अर्थशास्त्र. ठीक आहे. हे होतं कौटिल्याबद्दल. पुढे जाऊया. ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी बघा मित्रांनो, ॲडम स्मिथ यांमुळे काय झालेलं होतं की अर्थशास्त्र या विषयाला एक वेगळंच वळण प्राप्त झालं. बरोबर. आणि त्यामुळे मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा की ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं. काय म्हटलं जातं, फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. बरोबर. ॲडम स्मिथ हे कोण आहे, अर्थशास्त्राचे जनक आहेत असं म्हटलं जातं. बरोबर. पुढे बघा, मग यांनी एक 1776च्या दरम्यान एक ग्रंथ लिहिलेला होता. कधी लिहिला होता, 1776च्या दरम्यान एक ग्रंथ लिहिलेला होता. ज्या ग्रंथाचं नाव होतं अन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन. बरोबर. आणि यालाच शॉर्टकट मध्ये काय म्हटलं जातं, राष्ट्रांची संपत्ती. काय म्हटलं जातं यालाच, राष्ट्रांची संपत्ती. आताच आपण बघितलं की अर्थशास्त्र म्हणजे काय आहे, संपत्तीचं व्यवस्थापन आहे. संपत्ती मिळवायचं आणि तिचं व्यवस्थापन करायचं. म्हणून यांनी एक ग्रंथ लिहिला होता, राष्ट्रांची संपत्ती. बरोबर. मग पूर्वी कसं होतं मित्रांनो, की पूर्वी एक प्रश्न विचारला जायचा की व्हॉट मेक्स ए कंट्री रिच ऑर पुअर, की एखादा देश श्रीमंत आहे की गरीब आहे हे कशावरनं ओळखलं जायचं. तर याचं जे काही उत्तर दिलं जात होतं मित्रांनो, हे दिलं जात होतं सोनं. की ज्या देशाजवळ जास्तीत जास्त सोनं असेल, गोल्ड असेल, तो देश तेवढा जास्त संपन्न मानला जायचा, श्रीमंत मानला जायचा. बरोबर. आणि ज्या देशाजवळ सोनं म्हणजेच गोल्ड खूप कमी असेल, तो देश काय मानला जायचा, गरीब मानला जायचा. बरोबर. मग म्हणजेच एखादा देश श्रीमंत आहे की गरीब आहे ही त्या देशाजवळ असणाऱ्या गोल्डनुसार ठरवलं जात होतं. बट ॲडम स्मिथ यांनी काय केलं मित्रांनो, ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर होतं गोल्ड, हे पुसून टाकलं आणि एक नवीनच कॉन्सेप्ट जगासमोर आणला. आणि त्यामुळेच त्यांनी त्यांच्या ग्रंथाचं नाव काय ठेवलेलं होतं, राष्ट्रांची संपत्ती. की पूर्वी जर विचारलं की राष्ट्राची संपत्ती काय आहे, तर हे याचं उत्तर येत होतं सोनं.
परंतु हेच उत्तर पुसण्याचं काम कोणी केलं होतं? ॲडम स्मिथ यांनी केलं. आणि त्याचमुळे ॲडम स्मिथ यांना काय म्हटलं जातं मित्रांनो? आधुनिक अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं. मग त्यांनी काय प्रश्न केला की मग एखादा देश श्रीमंत आहे की गरीब आहे हे त्या देशाजवळ असणाऱ्या सोन्यावरनं ठरत नसून त्या देशाजवळ असणाऱ्या रिसोर्सेसवरनं ठरत असतं म्हटले. रिसोर्सेसच्या युटिलायझेशन वरनं ठरत असतं. म्हणजे नुसतं रिसोर्सेस असून चालणार नाही, तर त्या रिसोर्सेसचा वापर, त्या संसाधनांचा वापर आपण कसा करतोय यावर तो देश गरीब आहे की श्रीमंत आहे हे ठरवलं जाणार म्हणे. बरोबर. मग जर फक्त रिसोर्सेस जर याचं उत्तर असतं मित्रांनो, तर लक्षात घ्या जगामध्ये सर्वाधिक नॅचरल रिसोर्सेस हे आफ्रिका खंडात उपलब्ध आहे. म्हणजेच जर आपण रिसोर्सेस जर हे उत्तर असतं या प्रश्नाचं, तर जगामध्ये सर्वात श्रीमंत देश कोणता असता मित्रांनो? आफ्रिका खंडातले देश असते. बट तुम्हाला माहितीये जगामध्ये सर्वात गरीब देश जे कोणते आहेत तर ते आफ्रिका खंडातील देश आहे. आणि जगामध्ये त्याच देशांजवळ सर्वात जास्त नैसर्गिक साधन संपत्ती आहे. याचा अर्थ मित्रांनो की देशाजवळ असणारे रिसोर्सेसवरनं त्या देशाची संपत्ती ठरत नाही. तर मग एखादा देश श्रीमंत आहे हे कशावरनं ठरणार की त्या देशाजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर कसा होत आहे यावरनं तो देश श्रीमंत आहे की गरीब आहे हा प्रश्न सोडवला जातो. आणि याचंच कोड कोणी सॉल्व्ह करून दिलेलं होतं? ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाच्या ग्रंथामध्ये. आणि म्हणूनच त्यांना अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जात आहे. मग आता आपण बघूया की एखाद्या देशाजवळ असणाऱ्या रिसोर्सेसवरनं तो देश संपन्न कसा बनतो, श्रीमंत कसा बनतो हे आपण बघूया. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा मित्रांनो, एक बेसिक प्रश्न आहे की हा जो बेसिक प्रश्न आहे मित्रांनो हा प्रत्येक देशासमोर आता सध्या प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. मग हाच प्रश्न अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर सुद्धा आहे, हाच प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेसमोर देखील आहे आणि हाच प्रश्न प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. जो प्रश्न काय आहे की बघा की प्रत्येक देशामध्ये असणारे जे काही मानव आहे या मानवी ज्या काही गरजा आहे, ह्युमन वॉन्ट्स, काय म्हटलं आता यालाच ह्युमन वॉन्ट्स म्हटलं जातं. बरोबर. तर या मानवी गरजा कशा आहेत? कशा आहेत? मानवाच्या ज्या गरजा कशा आहेत? अमर्याद आहेत. कशा गरजा आहेत? अमर्याद गरजा आहेत. बरोबर. सिंपल गोष्ट आहे. मग जर मानवाच्या गरजा अमर्याद असतील, बरोबर, मग या अमर्याद मानवाच्या गरजा म्हणजे काय रे मित्रांनो? मानवाच्या गरजा म्हणजे काय? ह्युमन वॉन्ट्स म्हणजे काय? सिंपल प्रश्न आहे. तर मानवी गरजा म्हणजे काय आहे मित्रांनो? लक्षात घ्या की मानवाला जीवन जगायचं आहे आणि जीवन जगण्यासाठी त्याला काही जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. कोणाची गरज आहे? जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे. बरोबर. मग या जीवनावश्यक वस्तू म्हणजेच त्याच्या काय आहे? गरजा आहे. फॉर एक्झाम्पल, आज माझी गरज काय आहे? तुम्हाला टीचिंग करायचं होतं, मला तुम्हाला शिकवायचं होतं. बरोबर. मग तुम्हाला शिकवताना मला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? सर्वात पहिली इंटरनेट, दुसरे महत्वाचे डिजिटल बोर्ड, तिसरा महत्वाचा कॅमेरा, बरोबर, लाईट्स, इतर अशा अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. या गोष्टींशिवाय मी तुम्हाला शिकवू शकणार नाही. बरोबर. सिंपल गोष्ट आहे. प्रत्येक मानवाला जीवन जगण्यासाठी काहीतरी काम करावं लागत आहे, काहीतरी वस्तू आणि सेवांचा उपभोग घ्यावा लागत आहे आणि या वस्तू आणि सेवा त्याच्या काय आहेत? गरजा आहेत. बरोबर. आणि मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या अनलिमिटेड आहेत. बरोबर, त्या न संपणाऱ्या आहेत. बरोबर. त्यामुळे मानवाला जीवन जगण्यासाठी काय लागणार आहेत? बघा काय लागणार आहेत? वस्तू आणि सेवा लागणार आहेत. आणि या वस्तू आणि सेवा कशाच्या साहाय्याने तयार होणार? तर या वस्तू आणि सेवा संसाधनांच्या साहाय्याने तयार होणार. बरोबर. रिसोर्सेसने काय होणार? तयार केल्या जाणार. या वस्तू आणि सेवा कोणाच्या साहाय्याने तयार केल्या जाणार? रिसोर्सेसच्या साहाय्याने तयार केल्या जातील. बरोबर. मग पुढे बघा मित्रांनो, मग ही जी रिसोर्सेस आहेत ही रिसोर्सेस किती प्रकारची आहेत? 3 प्रकारची आहेत. पहिलं जे रिसोर्सेस आहे त्याला म्हटलं आता नॅचरल रिसोर्स, नैसर्गिक संसाधन. दुसरं आहे मॅनमेड रिसोर्स. तिसरं आहे ह्युमन रिसोर्स, मानव संसाधन. बरोबर. बघा लक्षात घ्या मित्रांनो, 3 प्रकारचे संसाधन प्रत्येक देशामध्ये आहेत. एक नॅचरल रिसोर्सेस जे निसर्गाने उपलब्ध करून दिलेली आहेत. दुसरं आहे जसं फॉर एक्झाम्पल भूमी, खनिज, बरोबर, त्यांना आपण मिनरल्स म्हणतो. बरोबर. तर हे जे काही गोष्टी आहेत मित्रांनो या कोणी उपलब्ध करून दिलेल्या आहे? निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. दुसरं कोणतं आहे? मानव निर्मित संसाधन जे मानवाने तयार केलेलं. हा डिजिटल बोर्ड कोणी तयार केला? निसर्गाने तयार केला का? नाही, मानवाने तयार केलेला. कॅमेरा कोणी तयार केला?
मानवाने. म्हणजे हा डिजिटल बोर्ड, कॅमेरा हे काय झालं, मानव निर्मित संसाधन झालं. बरोबर. आणि मानवनिर्मित संसाधन आणि नैसर्गिक संसाधन यांना एकत्र आणून वस्तू आणि सेवेच्या उत्पादनाची प्रक्रिया कोण पार पाडतो, मानव. म्हणजे मानव सुद्धा काय आहे, एक संसाधन आहे. मानव काय करतो, नैसर्गिक संसाधने आणि मानवनिर्मित संसाधनं यांना एकत्र आणतो आणि एकत्र आणून वस्तू आणि सेवांच्या निर्मितीची प्रक्रिया पार पाडतो. मग मला सांगा मित्रांनो, प्रत्येक देशाजवळ असणारे रिसोर्सेस कशी आहेत, मर्यादित आहेत. कशी आहेत, मर्यादित आहेत. कारण की काही देशांजवळ काही जे संसाधनं आहेत ते खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जसं आखाती देशांजवळ असणारं खनिज तेल हे खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, पण त्याच आखाती देशांमध्ये शेती हे नैसर्गिक संसाधनाची पूर्णपणे काय आहे, कमतरता आहे. आणि तेच जर आपण भारताजवळ आलो तर भारताजवळ नैसर्गिक संसाधन शेती ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु तेच नैसर्गिक संसाधन खनिज तेल देशामध्ये त्याची सर्वात जास्त काय आहे, कमतरता आहे. बरोबर. मानव संसाधनाचा जर विचार केला मित्रांनो, तर मानव संसाधन सध्या जगामध्ये सर्वात जास्त कोणाजवळ आहे, भारतामध्ये आहे. 2 नंबर चीन जवळ आहे, कारण की लोकसंख्येच्या बाबतीत भारत सध्या जगामध्ये 1 नंबरला आहे, चीन 2 नंबरला आहे. बरोबर. मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो की सर्वाधिक नैसर्गिक संसाधन, मानव निर्मित संसाधन हे मानव संसाधन कुठं आहे, भारतात. 2 नंबर चायनामध्ये. परंतु काही संसाधनांची आपल्याकडे काय आहे, कमतरता आहे. म्हणून प्रत्येक देशाजवळचा एक बेसिक महत्वाचा प्रश्न काय आहे की आपल्या देशाजवळ, आपल्या देशामध्ये असणाऱ्या मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या अमर्यादित आहेत. बरोबर. आणि या अमर्यादित गरजा आपल्याला वस्तू आणि सेवांच्या साहाय्याने भागवायच्या आहेत. परंतु या वस्तू आणि सेवा कशाद्वारे तयार होणार आहे, संसाधनांद्वारे तयार होणार आहे. परंतु ही संसाधनं कशी आहेत, मर्यादित आहेत. याचाच अर्थ काय आहे मित्रांनो, या मानवाच्या अमर्यादित गरजा मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने कशा पूर्ण करणार, हा बेसिक प्रश्न आजही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर आहे, इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर हा बेसिक प्रश्न आहे. मग हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार आपण, कारण की काही जे नैसर्गिक संसाधनं आहे ही संपणारी आहे. कारण की बघा, काही नैसर्गिक संसाधनं कशी आहेत, संपणारी आहेत. जर त्यांचा वापर आज आपण जास्तीत जास्त करून टाकला तर भविष्यातील पिढ्यांचा विकास आपण धोक्यात आणून टाकणार. कारण की भविष्यामध्ये जन्माला येणाऱ्या पिढ्यांसाठी ते नैसर्गिक संसाधन उपलब्ध राहणार नाही, कारण की ते संपून जाणार आहे. बरोबर. याचा अर्थ काय मित्रांनो, आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या संसाधनांचा वापर, बघा बरं का, आपल्या जवळ असणाऱ्या संसाधनांचा वापर आपण 2 प्रकारे करू शकतो. किती प्रकारे करू शकतो वापर आपण, 2 प्रकारे. एक, जास्तीत जास्त वापर करणं, आणि दुसरा कोणता वापर करणं, पुरेपूर वापर करणं. जास्तीत जास्त वापरालाच आपण मॅक्सिमम युटिलायझेशन म्हणतो आणि यालाच पुरेपूर उपभोगालाच आपण काय म्हणतो, ऑप्टिमम युटिलायझेशन असं म्हणतो आपण. मग ठीक आहे, मग तुम्ही कसा वापर करणार, जास्तीत जास्त वापर करणार की पुरेपूर वापर करणार. तर बघा मित्रांनो, जर आपण एखाद्या संसाधनाचा जास्तीत जास्त वापर केला तर ते संसाधन संपून जाणार. बरोबर. आणि ते संसाधन संपून गेलं तर भविष्यामध्ये ज्या काही पिढ्या जन्माला येणार आहे त्यांना त्या संसाधनाचा उपभोग घेता येणार नाही, म्हणजेच त्यांचा विकास धोक्यात येणार आहे. याचा अर्थ संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून चालणार नाही, तर आपल्याला संसाधनांचा कसा वापर करावा लागणार आहे, पुरेपूर वापर करावा लागणार आहे. मग पुरेपूर वापर करणं म्हणजे नेमकं काय, ऑप्टिमम यूज म्हणजे काय, तर सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. पुरेपूर वापर करणं म्हणजे काय आहे, तर आज त्या संसाधनाची आपल्याला जेवढी गरज आहे तेवढाच त्या संसाधनाचा काय करणं, वापर करणं, यालाच काय म्हटलं जातं, पुरेपूर वापर करणं. म्हणजेच ज्या संसाधनाची आपल्याला आज जेवढी गरज आहे तेवढाच त्या संसाधनाचा काय करणं, वापर करणं, यालाच ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस असं म्हटलं जातं. समजलं. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. तुम्ही प्रत्येकाने काय बघितलेलं आहे, आपल्या प्रत्येकाजवळ 2 व्हीलर आहे आणि प्रत्येकाने 2 व्हीलरवर स्वतःचं स्पीडोमीटर बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 असा स्पीड दिलेला असतो. बघा, प्रत्येकाने 2 व्हीलरला हे स्पीडोमीटर बघितलेलं असेल. बरोबर. आणि या स्पीडोमीटर मध्ये 30 ते 50च्या रेंज मध्ये एक ग्रीन कलर मध्ये नाव दिलेलं राहतं, इकॉनॉमी. काय नाव दिलेलं राहतं,
इकॉनॉमी नाव दिलेलं राहतं. बघा आपण आता कुठून कुठे जातोय, आपण अर्थशास्त्राकडनं आपण अर्थव्यवस्थेकडे जातोय बरं का, लक्षात ठेवा. मग इथं हे जे इकॉनॉमी नाव दिलेलं आहे आणि आपल्या विषयाचं नाव पण काय, इंडियन इकॉनॉमी आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे. मग हे इकॉनॉमी आणि हे इकॉनॉमी सेम आहे का, तर येस मित्रांनो हे सेम आहे. बघा म्हणजे नेमकं काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, की इथं आपल्याला दोन प्रकारचे रिसोर्सेस आहे. एक आपण घेऊया, इकडे मी लिहितो स्पीड रेंज. काय होतं नेमकं आपण ते समजून घेऊया. इथं मी घेतो स्पीड रेंज, इथं घेतो मी स्पीड गाडीचा आणि मी इथं घेतो गाडीचा ऍव्हरेज. बरोबर. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, समजा हे इकॉनॉमी काय शिकवतं आपल्याला, समजा आपण गाडी 30 ते 50च्या रेंज मध्ये चालवली. जर आपण गाडी 30 ते 50च्या रेंज मध्ये चालवली तर आपल्याला स्पीड पण चांगला मिळेल, गुड, आणि ऍव्हरेज पण कसा मिळेल, गुड. दोन्ही गोष्टी कशा मिळतील, चांगल्या मिळतील. बट जर आपण कोणत्याही रिसोर्सेसचा मॅक्सिमम युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न केला, याला काय म्हणणार आपण, ऑप्टिमम युटिलायझेशन. याला काय म्हणणार आपण, पुरेपूर उपभोग. याला काय म्हणणार आपण, पुरेपूर उपभोग. बरोबर. जर आपल्याला गाडीचा दीर्घ कालावधीसाठी पुरेपूर उपभोग घ्यायचा असेल तर आपल्याला गाडी 30 ते 50च्या रेंज मध्ये चालवावी लागेल, जी मेंटेनन्स पण कमी काढेल, स्पीड पण चांगला देईल, ऍव्हरेज पण चांगला देईल. पण जर तुम्ही स्पीड किंवा ऍव्हरेज या दोन्ही संसाधनं, हे दोघं काय आहेत, संसाधनं आहेत गाडीसाठी. बरोबर. या दोघांपैकी कोणत्याही एक संसाधनाचा, बरोबर, जर तुम्ही मॅक्सिमम युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं हे मी तुम्हाला समजून सांगतो. जसं आता तुम्ही 30 ते 50च्या रेंज मध्ये चालवत होता, तुम्हाला स्पीड चांगला मिळाला, ऍव्हरेज चांगला मिळाला, गाडीचा वापर देखील चांगला झाला. बरोबर. गाडीची झीज देखील कशी झाली, कमी झाली. परंतु जर तुम्ही 80 ते 90च्या रेंजने गाडी पळवली तर स्पीड कसा मिळेल, बेस्ट. स्पीड कसा मिळेल, बेस्ट. खूप छान स्पीड मिळेल तुम्हाला. बट झालं काय रे मित्रांनो, तर लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमची गाडी, तुम्हाला जेवढं जास्त बोलायचं असेल, बघा सिंपल गोष्ट आहे ना, मला जर जेवढी जास्त बडबड करायची आहे तर तेवढी जास्त मला काय लागेल, एनर्जी लागेल. बरोबर की नाही. मग सिंपल गोष्ट आहे, गाडीला जेवढं जास्त पळवायचंय तेवढं गाडीला जास्त काय लागेल, एनर्जी लागेल. गाडीला एनर्जी कुठून प्राप्त होते, पेट्रोल मधून एनर्जी प्राप्त होते. जर गाडीला जोरात पळवायचं असेल तर पेट्रोल कसं लागेल मित्रांनो, जास्तीत जास्त लागेल, आणि त्याच वेळी मग गाडीचा ऍव्हरेज काय होऊन जाणार, लो होऊन जाणार. मग काय झालं मित्रांनो, तुम्ही काय केला, स्पीड या संसाधनाचा अतिरेक करण्याचा प्रयत्न केला, मॅक्सिमम युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न केला. एका साईडला तुम्हाला चांगले इफेक्ट पाहायला भेटले, परंतु दुसऱ्या साईडला तुम्हाला काय झालं, नुकसान झालं. दुसरं, मी आता ऍव्हरेजचा अतिरेक करून बघतो, मॅक्सिमम युटिलायझेशन करून बघतो, की मला जास्तीत जास्त ऍव्हरेज पाहिजे. जास्तीत जास्त ऍव्हरेज पाहिजे तर मला गाडी काय करावी लागेल, 20 ते 30च्या रेंजने पळवावी लागेल. याच्याने होणार काय मित्रांनो, मला ऍव्हरेज तर बेस्ट मिळेल, कारण की जेवढी बघा, जेवढी गाडी कमी पळेल, बरोबर, तेवढं काय होणार, पेट्रोल सेव्ह होणार, तेवढं पेट्रोल कमी कन्झ्युम होणार. म्हणजे मला ऍव्हरेज कसा मिळेल, बेस्ट मिळेल. म्हणजे मला एका ठिकाणी खूप चांगला इफेक्ट पाहायला भेटला. बट मला ज्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचायचं होतं तिथं मला 1 तास लागला. याचा अर्थ माझा स्पीड काय झाला, लो झाला, आणि इथं माझं काय होऊन बसलं, नुकसान झाले. काय झालं, इथं माझं नुकसान झालं. याचा अर्थ काय मित्रांनो, कोणत्याही संसाधनाचा जेव्हा तुम्ही मॅक्सिमम वापर करणार, बघा बरं का, इथं काय केला तुम्ही, कोणत्याही संसाधनाचा मॅक्सिमम वापर केला. मॅक्सिमम वापर केला तर काय झालं, तुम्हाला एका ठिकाणी चांगले इफेक्ट पाहायला भेटले. बघा, इथं तुम्हाला स्पीड चांगला भेटला, इथं तुम्हाला ऍव्हरेज चांगला भेटला. बट दुसऱ्या ठिकाणी काय झालं बघितलं, जेव्हा स्पीड चांगला होता तेव्हा ऍव्हरेजचं नुकसान झालं, आणि जेव्हा ऍव्हरेज चांगला होता तेव्हा स्पीडचं नुकसान झालं. हे आपल्याला इकॉनॉमिक्स शिकवतं मित्रांनो. कोण शिकवतं आपल्याला, हे इकॉनॉमिक्स शिकवतो. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा, मग अर्थशास्त्र म्हणजे काय, इथं काय म्हटलेलं बघा, मानवाच्या आर्थिक वागणुकीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र म्हटलेलं आहे. किंवा यामध्ये मानव कसा मर्यादित संसाधनामधून स्वतःच्या गरजा पूर्ण करतो याचा केलेला अभ्यास म्हणजेच काय असतं, अर्थशास्त्र असतं. आता इथं म्हटलं ना आर्थिक वागणुकीचा अभ्यास, आर्थिक वागणुकीचा अभ्यास बघा मित्रांनो, सामाजिक शास्त्र, बरोबर, आपण म्हटलं ना की अर्थशास्त्र हा सामाजिक शास्त्रांचा विषय आहे. बरोबर. मग सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास शिकवलं जातं की जिथं मानवाच्या ऐतिहासिक बाजूंचा अभ्यास केला जातो. बरोबर. मागील घडलेल्या मानवाने केलेल्या कृतींचा अभ्यास केला जातो. भूगोलामध्ये मानवाच्या सभोवतालच्या वागणुकीचा काय केला जात असतो, अभ्यास केला जात असतो.
सेम पद्धतीने इथं मानवाच्या आर्थिक वागणुकीचा अभ्यास केला जातो. कसं? फॉर एक्झाम्पल बघा, मला काय करायचं आहे? पेन खरेदी करायचा आहे. काय खरेदी करायचं आहे मला? पेन खरेदी करायचा आहे. बरोबर. तर माझ्याजवळ 2 पेन आहे. एका पेनाची किंमत 10 रुपये आहे, एका पेनाची किंमत 20 रुपये आहे. बरोबर. पण दोन्ही पेन दिसायला सेम आहे, चालायला सेम आहे, दोघांची शाई सेम आहे. पहिला पेन जेवढा दिवस चालतो तेवढाच पेन दुसरा पेन चालतो, तेवढाच वेळ दुसरा पेन चालतो. बरोबर. मग असं असताना मित्रांनो तुम्ही कोणता पेन खरेदी करणार? कोणता पेन खरेदी करणार? सिंपल आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी जर सेम असतील तर एक्स्ट्रा पैसे खर्च करायचे कशाला? तुम्ही कोणता पेन खरेदी करणार? 10चा. 20चा पेन तुम्ही खरेदी करणार नाहीत. बरोबर. मग आता मी काय करतो? पेनाच्या ऐवजी वस्तू बदलतो. मला आता पेनाच्या ऐवजी मला काय खरेदी करायचं आहे? मोबाईल खरेदी करायचा आहे. एका मोबाईलची प्राइस आहे 10,000 रुपये, एका मोबाईलची प्राइस आहे 15,000 रुपये. परंतु दोघं मोबाईल्स मध्ये रॅम सारखी आहे, इंटरनल मेमरी सेम आहे, फ्रंट कॅमेरा सेम आहे, बॅक कॅमेरा सेम आहे, त्याच्यानंतर मोबाईलची स्क्रीन सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे, ए टू झेड गोष्टी सेम आहेत मित्रांनो. मग आता तुम्ही कोणता मोबाईल घेणार? पहिले मी सांगतो, हा मोबाईल आहे लावा कंपनीचा, हा मोबाईल आहे तुमचा विवो कंपनीचा. कोणता मोबाईल खरेदी करणार तुम्ही आता? बेशक मित्रांनो तुम्ही कोणता मोबाईल खरेदी करणार? विवोचा. लावाचा खरेदी करणार नाही. का असं झालं मित्रांनो? इथं जर तुम्ही काय नियम लावला होता की जर दोन्ही वस्तू सारख्या असतील तर एक्स्ट्रा पैसे खर्च करायचे नाहीत, आणि इथं तुम्ही तोच नियम बदलून टाकला की सगळ्या गोष्टी सेम असताना तुम्ही तरी सुद्धा कोणता मोबाईल विकत घेतला? 15,000चा, 10,000चा विकत घेतला नाही. कारण की इथं म्हटलं जातं, यालाच म्हटलं जातं मित्रांनो मानवाची आर्थिक वागणूक. यालाच काय म्हटलं जातं? मानवाची आर्थिक वागणूक. ज्याच्याजवळ पैसा आहे तो 15,000चा घेणार मोबाईल, 20 रुपयाचा पेन घेणार. पण ज्याच्याजवळ पैसा नाही किंवा पैसा कमी आहे तो 10,000 वाला मोबाईल घेणार आणि 10 रुपयावालाच पेन घेणार. परंतु हा जो नियम आहे हा व्यक्तिपरत्वे वेगवेगळा आहे. ज्याच्याजवळ पैसा असेल तो महागडी वस्तू विकत घेणार, ज्याच्याजवळ पैसा नाही तो स्वस्त वस्तू विकत घेणार. म्हणजे हे माणसापरत्वे ठरत आहे. याच्यानुसार हा मानवाच्या आर्थिक वागणुकीचा काय आहे? अभ्यास आहे. आणि हा जो अभ्यास आहे मित्रांनो हा कुठे केला जातो? अर्थशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. मग अर्थशास्त्र जे काही आहे मित्रांनो, या अर्थशास्त्राचा 2 शाखांमध्ये काय केला गेलेला आहे? विभागला गेलेला आहे. जसं विज्ञान हा एक मोठा विषय आहे आणि हा जो मोठा विषय मित्रांनो हा वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केला. फिजिक्स वेगळा केला, केमिस्ट्री वेगळा केला, बायोलॉजी वेगळा केला, मायक्रोबायोलॉजी वेगळा केला, बॉटनी वेगळा केला, झूलॉजी वेगळा केला. सेम पद्धतीने का केलं? तर त्या विषयाचा अभ्यास करणं सोपं जावं यासाठी. सेम पद्धतीने इकॉनॉमिक्स हा देखील एक मोठा विषय आहे आणि या विषयाचा अभ्यास करण्यासाठी सोपं जावं यासाठी ओस्लो विद्यापीठाचा एक अर्थतज्ञ होता. बघा, ओस्लो विद्यापीठाचा एक अर्थशास्त्रज्ञ होता ज्याचं नाव होतं रॅग्नर फ्रिश. काय नाव होतं? रॅग्नर फ्रिश. हा ओस्लो विद्यापीठाचा, बघा बरं का मित्रांनो, ओस्लो युनिव्हर्सिटीचा एक स्टुडंट होता. याने 1933 मध्ये काय सांगितलं की हा जो अर्थशास्त्र आहे म्हणे, हे जे इकॉनॉमिक्स आहे म्हणे, आपण याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करून टाकू. एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. बघा इथे दिलेलं आहे मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रोचा अर्थ होतो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि मॅक्रोचा अर्थ होतो समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्र असा होतो. काय होतं? समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्र असा होतो. बरोबर. मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? जिथे छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला जातो किंवा जिथं इंडिव्हिज्युअल घटकाचा अभ्यास केला जातो. जसं इथं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करणार. कोणाचा? एकाच व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करणार. त्या व्यक्तीच्या असणाऱ्या कंपनीचा आपण अभ्यास करणार. एकाच कंपनीचा आपण याच्यात अभ्यास केला. बट मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्रामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. जसं इथं एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला गेला तसं इथं राष्ट्रीय उत्पन्नाचा, संपूर्ण राष्ट्राच्या उत्पन्नाचा अभ्यास केला जाणार. जसं आपण इथं एका व्यक्तीच्या कंपनीचा अभ्यास केला, इथं संपूर्ण भारतीय उद्योगांचा अभ्यास केला जाणार. समजलं? आणि हे जे शब्द आहेत मित्रांनो इंग्लिश मधले मायक्रो आणि मॅक्रो हेच ग्रीक शब्दावरनच घेतलेले आहे. जसं ग्रीक शब्द, एक ग्रीक वर्ड होता मायक्रोज, ज्याचा अर्थ होतो सूक्ष्म. याच शब्दावरनं इंग्लिशमध्ये मायक्रो हा शब्द घेतलेला आहे. आणि ग्रीक मध्येच मॅक्रोज नावाचा एक दुसरा शब्द होता मॅक्रोज.
याचा इंग्लिशमध्ये कोणता अर्थ घेतलेला आहे? मॅक्रो असा घेतलेला आहे. स्पेलिंग डिफरंट आहे. ग्रीकमध्ये के म्हटलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये सी म्हटलेलं आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे बघा, अर्थशास्त्राचा अभ्यास करताना काही महत्वाचे अर्थतज्ञ आहेत, बरोबर, आणि त्यांनी ठराविक कालावधीमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि यानुसार आपण अर्थशास्त्रांचे 3 कॅटेगरीज मध्ये वर्गीकरण केलेलं आहे. जसं पहिलं म्हटलेलं आहे क्लासिकल स्कूल ऑफ थॉट, ज्याला म्हटलं जातं बघा, याला म्हटलं जातं पारंपरिक किंवा सनातनी, यांना काय म्हटलं जातं? सनातनी अर्थतज्ञ, ज्यांनी 18व्या शतकामध्ये 18वं शतक, मग 18वं शतक म्हणजे कोणतं रे मित्रांनो? बघा, पेन चेंज करतोय तर. मग 18वं शतक म्हणजे कोणतं? 1701 ते 1800 या 100 वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या अर्थशास्त्रज्ञांनी इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला अशा अर्थशास्त्रज्ञांना सनातनी अर्थतज्ञ, क्लासिकल इकॉनॉमिस्ट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं यांना? क्लासिकल इकॉनॉमिस्ट असं म्हटलं जातं. ज्यांच्यामध्ये येतात ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल, थॉमस रॉबर्ट माल्थस एक्सेट्रा. बरोबर, मी काही थोडकेच नावं घेतलेले आहेत. जसं नेक्स्ट कोणतं म्हटलेलं आहे? निओ क्लासिकल म्हटलेलं आहे. निओ क्लासिकल म्हणजे काय? नवसनातनी, नवसनातनी अर्थतज्ञ. काय म्हटलं गेलेलं आहे? नवसनातनी अर्थतज्ञ म्हटलं गेलेलं आहे, की ज्यांनी 19व्या आणि फर्स्ट हाफ ऑफ 20th सेंचुरी, म्हणजे 19वे शतक म्हणजे कोणतं? 1801 ते 1900, बरोबर, या 100 वर्षांचा कालावधी आणि 19व्या शतकाच्या, बघा 20व्या शतकाच्या म्हणजे 1901 ते 2000 या सालामध्ये, या सालाचा सुरुवातीचा कालखंड, या शतकाचा 20व्या शतकाचा सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या अर्थशास्त्र म्हणजे ज्या व्यक्तींनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला त्यांना नवसनातनी अर्थतज्ञ म्हटलं गेलेलं आहे. ज्यांच्यामध्ये अल्फ्रेड मार्शल असेल, ए.सी. पिगू असेल, आर्विंग फिशर असेल, यांची सगळ्यांची नावं येणार आहेत बरं का मित्रांनो. आपल्याला प्रत्येक चॅप्टर मध्ये कोणत्या ना कोणत्या अर्थशास्त्रज्ञाचं नाव येणारच आहे. ओके, पुढे बघा, दुसरं मॉडर्न स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ज्याचं आपण म्हटलं आता मॉडर्न इकॉनॉमिस्ट आपण ज्याला म्हटलं जातं, तर ते मॉडर्न इकॉनॉमिस्ट कोण आहे? बघा, ज्यांना आपण आधुनिक अर्थतज्ञ काय म्हणतो? आपण ज्यांना आधुनिक अर्थतज्ञ म्हणतो, बरोबर. मग या आधुनिक अर्थतज्ञ म्हणजे कोणते? की जे 21व्या शतकामध्ये, कोणत्या शतकामध्ये? 21व्या शतकामध्ये किंवा 20वे ते 21व्या शतकामध्ये ज्यांनी इकॉनॉमिक्सचा अभ्यास केलेला आहे असे अर्थतज्ञ, ज्यांना आपण आधुनिक अर्थतज्ञ असं म्हणतो. ज्यांच्यामध्ये जे.एम. केन्स आहे, जॉन मेनॉर्ड केन्स आहे, लिओनेल रॉबिन्स आहे, पॉल सॅम्युएल्सन आहे. यानेच तर म्हटलं होतं पॉल सॅम्युएल्सनने की इकॉनॉमिक्स ही सामाजिक शास्त्रांची कोण आहे? राणी आहे. क्वीन ऑफ सोशल सायन्स इज इकॉनॉमिक्स, असं कोणी म्हटलेलं आहे? पॉल सॅम्युएल्सन यांनी म्हटलेलं आहे. ओके, पुढे बघा, मग आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, की आपण म्हटलं होतं ना की एखाद्या देशाजवळ असणारे रिसोर्सेसच्या युटिलायझेशन वरनं एखादा देश गरीब आहे की श्रीमंत आहे हे ठरत असतं. मग हे कसं ठरतं हे आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, बघा, आपण काय करणार आहेत मित्रांनो, आपल्या देशाजवळ उपलब्ध जी काही संसाधनं आहेत या संसाधनांचा आपण काय करणार आहोत? वापर करणार आहोत. या संसाधनांचा आपण काय करणार आहोत? वापर करणार, बरोबर. यांचा वापर कसा करणार आता आपण? पुरेपूर, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढाच, जेवढी आज आपल्याला त्या संसाधनाची गरज आहे तेवढाच आपण त्या संसाधनाचा काय करणार? वापर करणार. आणि संसाधनांचा वापर करून आपण काय निर्माण करणार आहोत मित्रांनो? तर बघा, त्या संसाधनाचा वापर करून आपण उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह निर्माण करणार, फ्लो ऑफ प्रोडक्शन फ्लो आपण काय करणार? जनरेट करणार. प्रोडक्शन फ्लो, कारण की सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, आपण संसाधनांचा वापर करणार म्हणजे कोणत्या कोणत्या संसाधनं आपण एकत्र आणणार? नैसर्गिक, मानवनिर्मित आणि मानव संसाधन यांना एकत्र आणलं की वस्तू आणि सेवाच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू होते. याचाच अर्थ प्रोडक्शन फ्लो काय होतो? जनरेट होतो. जेव्हा प्रोडक्शन फ्लो जनरेट होतो मित्रांनो, तर त्यावेळी काय काय घडतात? काही आर्थिक क्रिया घडतात. मग आर्थिक क्रिया नेमकं काय घडतात? बघा,
आर्थिक क्रिया सर्वात पहिली काय घडली? संसाधनांचा वापर करून सर्वात पहिली आर्थिक क्रिया जी घडली तिला म्हटलं जातं उत्पादन. काय घडतं बघा, नैसर्गिक संसाधन, मानवनिर्मित संसाधन, मानव संसाधन या तिघांचा वापर करून, या तिघांचा पुरेपूर वापर करून उत्पादनाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच वस्तू आणि सेवांचे पहिली आर्थिक क्रिया काय घडणार? उत्पादन घडणार, प्रोडक्शन होणार. काय होणार? प्रोडक्शन होणार. वस्तू आणि सेवांचं काय होणार? प्रोडक्शन होणार. दुसरी महत्वाची गोष्ट, या ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे, या वस्तू आणि सेवा जिथं तयार झालेल्या आहे तिथून या सर्व वस्तू आणि सेवांचं संपूर्ण देशामध्ये काय केलं जाणार आहे? वितरण केलं जाणार आहे, विभाजन केलं जाणार आहे, ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन. ज्यालाच काय म्हणतो आपण? डिस्ट्रीब्युशन. काय म्हणतो आपण? ज्यालाच डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो आपण? त्यालाच डिस्ट्रीब्युशन म्हणतो. ठीक आहे. तिसरी महत्वाची क्रिया काय घडणार आहे मित्रांनो, की जेव्हा वस्तू आणि सेवांचं डिस्ट्रीब्युशन संपूर्ण गावांमध्ये पसरेल, दुकानांपर्यंत वस्तू आणि सेवा जातील, तेव्हा या दुकानांमार्फत या वस्तू आणि सेवांचा काय केला जाणार आहे? विनिमय केला जाणार आहे, एक्सचेंज केला जाणार आहे. काय केला जाणार आहे? एक्सचेंज केला जाणार आहे. कारण की लोक काय करतील? दुकानांमध्ये जातील, वस्तू आणि सेवा खरेदी करतील, परंतु त्या वस्तू आणि सेवांच्या बदल्यात दुकानदाराला काहीतरी देतील. काय देणार? पैसा देणार. पैसा देऊन वस्तू आणि सेवा काय करतील? ते विकत घेतील. ओके. आणि लास्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, की वस्तू आणि सेवा विकत घेतल्यानंतर ते लोक त्या वस्तू आणि सेवांचा काय घेतील? उपभोग घेतील. काय घेतील? त्यांचा उपभोग घेतील, कंझ्युम करतील. त्या वस्तू आणि सेवा काय करतील? कंझ्युम करतील. बरोबर. म्हणजे चौथी महत्वाची आर्थिक क्रिया काय पार पाडली? कंझ्युम्शनची. याचाच अर्थ ज्यावेळी संसाधनांचा वापर करून, आपण पुरेपूर वापर करून उत्पादनाची प्रक्रिया आपण निर्माण करतो, त्यावेळी काय होतं? आर्थिक क्रिया घडतात. मग आर्थिक क्रिया कोणत्या घडतात? उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या 4 आर्थिक क्रिया घडतात. आणि या 4 आर्थिक क्रियांद्वारेच व्यक्तींना काय प्राप्त होत असतं? उत्पन्न प्राप्त होत असतं. आणि या उत्पन्नाचं रूपांतर ते कशात करत असतात? संपत्तीमध्ये करत असतात. बरोबर. आणि त्याच वेळी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि संपत्ती काय होते? निर्माण होते. किंवा जेव्हा संसाधनांचा वापर करायचा, उत्पादनाची प्रक्रिया सुरू करायची, आर्थिक क्रिया घडतील आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि संपत्ती काय होणार? निर्माण होणार. ठीक आहे. पुढे बघा. बघा, या ज्या 4 आर्थिक क्रिया होत्या, या आर्थिक क्रिया कोणत्या कोणत्या आहे? प्रोडक्शन. प्रोडक्शन कोणाचं होणार? वस्तू आणि सेवांचं. मग वस्तू म्हणजे काय रे मित्रांनो? वस्तू आणि सेवा. मग वस्तू आणि सेवा म्हणजे काय? वस्तू म्हणजे अशा गोष्टी मित्रांनो, लक्षात ठेवा, अशा गोष्टी की ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकतो, डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो. अशा गोष्टींना काय म्हणतो? वस्तू म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, हा पेन माझ्या डोळ्यांना दिसतोय आणि मी याला हाताने स्पर्श देखील करू शकतो. तर ज्या ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो, अशा प्रत्येक गोष्टीला काय म्हटलं जातं? वस्तू म्हटलं जातं. आणि ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही, अशा गोष्टींना आपण काय म्हणणार? सेवा. फॉर एक्झाम्पल, आता मी टीचिंग करतोय, दाखवा बरं माझं टीचिंग कसं दिसतंय. नाही दाखवता येणार तुम्हाला. बरोबर. माझं बोललेलं तुम्ही बघू शकतात का? नाही. तुम्ही माझ्या बोलण्याला, माझ्या शिकवण्याला स्पर्श करू शकतात का? बिलकुल नाही. डॉक्टरकडे तुम्ही आजारी पडलात, डॉक्टरकडे तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला गेलात, डॉक्टरने दिलेली ट्रीटमेंट दाखवा बरं कशी दिसते. हात लावून दाखवा बरं डॉक्टरने दिलेल्या ट्रीटमेंटला. तर नाही मित्रांनो. म्हणजेच शिक्षण आणि आरोग्य या काय आहेत? सेवा आहेत, की ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही, ज्या आपण फक्त फील करू शकतो, अशा गोष्टींना काय म्हणायचं? सेवा म्हणायचं. बरोबर. यांचं उत्पादन झालं वस्तू आणि सेवांचं. या वस्तू आणि सेवा संपूर्ण देशामध्ये वितरित करण्यात आल्या. वितरित केल्यानंतर काय केलं? या वस्तू आणि सेवांचं विनिमय पाहिजे इथं मित्रांनो. वस्तू आणि सेवांचा काय केला आपण? विनिमय केला, एक्सचेंज केला. आणि नंतर त्याचा काय घेतला? संपूर्ण जनतेने काय घेतला? उपभोग घेतला.
बरोबर, म्हणजे या 4 आर्थिक क्रिया काय झाल्या मित्रांनो, पार पडल्या. ठीक आहे, पुढे बघा. मग ज्यावेळी मित्रांनो लक्षात ठेवा की या 4 आर्थिक क्रियांपासून अर्थव्यवस्था कशी तयार होते, तर लक्षात घ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन कोणाचं झालं, लक्षात घ्या मित्रांनो, उत्पादन कोणाचं झालं, वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन कोणी घेतलं, उत्पादन संस्थांनी घेतलं. बरोबर, वितरण कोणी केलं वस्तू आणि सेवांचं, अगेन वितरणाच्या संस्था आहे, वितरण संस्थांनी. दुसरं विनिमय पाहिजे इथं, विनिमय कोणाकोणाचा झाला, विनिमय कोणाकोणाचा झाला, वस्तू सेवा यांचा विनिमय झाला. कोणासोबत झाला, पैशांसोबत झाला. बरोबर, आणि उपभोग कोणी घेतला रे मित्रांनो, संपूर्ण जनतेने, संपूर्ण जनता. बरोबर, तर लक्षात घ्या मित्रांनो, तर या ज्या 4 महत्वाच्या आर्थिक क्रिया घडल्या, तर या 4 आर्थिक क्रियांशी संबंधित खूप सारे घटक होते. बरोबर, काय होते, खूप सारे घटक होते. बरोबर, तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळी आपण अर्थव्यवस्था म्हणतो, तर ज्यावेळी आपण व्यवस्था म्हणजे सिस्टीम हा शब्द प्रयोग करतो, तर कुठलीही सिस्टीम ही काही महत्वाच्या घटकांची मिळून बनलेली असते. जसं आपण म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काही घटक एकत्र आले, डायजेस्टिव्ह घटक एकत्र आले आणि तेव्हा ती डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झाली. फॉर एक्झाम्पल दात, जीभ, इसोफॅगस, त्याच्यानंतर आपलं लहान आतडे, मोठे आतडे, पोट. बरोबर की नाही, अशा सगळे घटक एकत्र आले तेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झाली. सेम पद्धतीने इथं अर्थव्यवस्था आहे, अर्थाची व्यवस्था आहे. व्यवस्था म्हणजे काय, सिस्टीम, आणि कुठलीही सिस्टीम ही काही घटकांची मिळून बनलेली असते. लक्षात ठेवा मित्रांनो, ही अर्थव्यवस्था कशी तयार झालेली आहे, की हे जे 4 महत्वाचे उत्पादनाचे घटक होते, या उत्पादनाच्या घटकांशी संबंध म्हणजे हे जे काही 4 महत्वाचे आर्थिक क्रिया होत्या, या आर्थिक क्रियांशी संबंधित जेवढेही घटक होते, जसं वस्तू, सेवा, उत्पादन संस्था, वितरण करणाऱ्या संस्था, संपूर्ण जनता, पैसा. बरोबर, या सगळ्या घटकांची मिळून जी व्यवस्था तयार होते, त्या व्यवस्थेलाच काय म्हटलं जातं मित्रांनो, अर्थव्यवस्था म्हटलं जातं. म्हणजे या 4 आर्थिक क्रियांशी संबंधित जेवढ्याही संस्था आहेत, जेवढ्याही व्यक्ती आहेत, बरोबर, आणि जेवढेही घटक आहेत, हे सगळे घटक मिळून कोण तयार होते, अर्थव्यवस्था तयार होते. बघा मित्रांनो, आत्ताशी आपण पोहोचलो अर्थशास्त्रावरनं अर्थव्यवस्थेकडं, अर्थशास्त्राकडनं आपण कुठं पोहोचलो, अर्थव्यवस्थेकडे. बरोबर, कुठून कुठं पोहोचलो, अर्थशास्त्राकडनं अर्थव्यवस्थेकडे आपण शिफ्ट झालो. ओके, जाऊया पुढं. मग बघा, मी तुम्हाला बोललोच काय आहे, की मानवाच्या गरजा कशा आहेत, अमर्यादित आहेत. परंतु या अमर्यादित गरजा कशा भागणार, संसाधनांमधून भागणार. परंतु ही संसाधनं कशी आहेत, मर्यादित आहेत. म्हणून मानवाच्या अमर्याद गरजा मर्यादित संसाधनांमधून कशा भागवायच्या, हा गंभीर प्रश्न प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. काय आहे, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. मग हा प्रश्न सोडवण्यासाठी जी काही व्यवस्था केली गेलेली आहे, प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपण अर्थव्यवस्था म्हटलं ना, अर्थाची व्यवस्था, संपत्तीची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे, कारण की हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो. बरोबर, आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक देशामध्ये असणारी व्यवस्था कशी असेल, वेगवेगळी असेल. जसं काही देशांमध्ये आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहायला मिळते, काही देशांमध्ये आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था पाहायला मिळते, तर काही देशांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, मिश्र अर्थव्यवस्था पाहायला मिळते. समजलं मित्रांनो. मग आता आपल्याला काय बघायचंय, अर्थव्यवस्था कशी तयार झाली हे आपण बघितलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत मित्रांनो, की अर्थव्यवस्था कशी तयार झाली हे आता आपल्याला माहिती आहे, आणि अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर असणारा गंभीर प्रश्न काय आहे हे समजलेलं आहे, आणि हे सोडवण्याची जी काही व्यवस्था आहे, आता ही व्यवस्था आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचंय. तोपर्यंत थांबूया मित्रांनो. धन्यवाद.